वाशिमच्या मालेगावात अवकाळी पावसाची हजेरी, हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी। जालना तालुक्यात मध्यरात्री पावसाची हजेरी, अवकाळीमुळे काही प्रमाणात मका पिकाचं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, लोणार, सिंदखेड राजा, चिखली तालुक्यात पिकांचं नुकसान। गहू, कांद्यासह फळभाज्यांचं नुकसान। चिपळूण तालुक्याला मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने झोडपलं, अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। कडक उन्हाने हैराण यवतमाळकरांना, ढगाळ वातावरणामुळे दिलासा। ढगाळ वातावरणाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता। नागपूरच्या नरखेड नगर परिषदेत दूषित पाणीपुरवठा, जलपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींमुळे दूषित पाण्याची समस्या, शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम। नाशिक जिल्ह्यात वातावरणातील बदलांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, शेतात काढून ठेवलेला कांदा सुरक्षित झाकून ठेवण्याची लगबग सुरू। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अमरावती दौऱ्यावर, राजू शेट्टींनी बच्चू कडूंची भेट घेतली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या 11 एप्रिलला बच्चू कडू आंदोलन करणार। राज्य सरकारकडून 2 भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना 436 कोटींच्या कर्जाला मंजुरी, तर राधाकृष्ण विखे आणि रश्मी बागल यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याला कर्ज मंजुरी। मनपा निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। मुख्यमंत्री आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। अर्धामसला मस्जिद स्फोटाप्रकरणी दोषींवर UAPA अंतर्गत कारवाई करा, परभणीच्या पूर्णा शहरातील मुस्लिम बांधवांची मागणी। ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बँकेवर धडक, बँकेतील सर्व व्यवहार मराठीत करण्याची मागणी। राज ठाकरेंच्या आवाहनानंतर मनसैनिक आक्रमक। मराठी गळ्यात तेल लगाने असं म्हणणाऱ्या LNTच्या सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप, पवईमधील प्रकार समोर। बीडच्या शिरूर कासारमधील दगडवाडीत 140 एकर गायरान जमिनीवरून ग्रामस्थ आक्रमक, गायरान जमिनीची विक्री न करण्याची ग्रामस्थांची मागणी मान्य न झाल्यास ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा। नाशिकच्या मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीचं धरणं आंदोलन, सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून बसपा आक्रमक, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। पुण्याच्या राजगुरुनगर येथे करवाडी विरोधात शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पाण्याच्या टाकीवर चढून तरुणांनी केलं होतं आंदोलन, दीपक थिगले आणि स्वप्नील माठे अशी तरुणांची नावं। पुण्याच्या शिरूरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या वादातून हल्ला, 4 जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या कोरेगाव भीमा परिसरात रिक्षा चालकाची दहशत, लोखंडी रॉडच्या सहाय्याने गाडीची काच फोडल्याचा प्रकार, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नाशिकच्या मालेगाव दरेगाव भागात मुंबई आग्रा महामार्गावर अपघाताची विचित्र मालिका सुरू। एका भरधाव ट्रकची रिक्षा, 2 दुचाकी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला जोरदार धडक, अपघातात 4 जण। भंडारा जिल्ह्यातील 2318 चालकांचे परवाने रद्द, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं पडलं महागात, जवळपास 81,000 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। भंडाऱ्यात नगरपंचायतीसाठी वरठी ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर, मोहाडी पंचायत समितीच्या सभेत ठराव मंजूर, गावाच्या नागरीकरणाला गती मिळणार। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची 783 पदं रिक्त, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। कांदा निर्यात शुल्क रद्द, मात्र निर्णयाची अद्याप अंमलबजावणी नाही। अधिसूचना अपलोड न झाल्याने कांद्याचा माल JNPTवर अडकून, अधिसूचना अपलोड न झाल्याने अडचणी। हिंगोलीत बदलत्या वातावरणाचा भाजीपाला पिकांना फटका, वांगी पिकावर किडीचा प्रादुर्भाव। हिंगोलीच्या बाजारात टरबूजाची आवक वाढल्यानं दर घसरले, 10 रुपये किलो दरानं टरबूजाची विक्री, टरबूज उत्पादक शेतकरी संकटात। वाशिम जिल्हा कृषी विभागाकडून ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि पाण्याची बचत व्हावी यासाठी कृषी विभागाचं मार्गदर्शन। वाशिममध्ये हळद काढणीचा हंगाम जोरात, कडक उन्हामुळे शेतमजुरांचे हाल। नांदेडमध्ये मिरची उत्पादनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, 1 एकर मिरची लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न। गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यातील 3 केंद्रांवर बोनससाठी पोर्टलवर बोगस शेतकरी नोंदणी, पोर्टलमध्ये बदल झाल्याचा फायदा घेतला। साताऱ्याच्या तापोळा आणि बामणोली परिसरात वटवाघुळांचं प्रमाण वाढलं, वटवाघुळांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावात भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा संपन्न, यात्रेमध्ये लोकनाट्य, ढोलताशा स्पर्धा, कुस्त्यांचं देखील आयोजन।
ज्योतिबा देवस्थानाच्या यात्रेसाठी साताऱ्यातील पाडळीतील पहिल्या मानाच्या सासनकाठीचा कार्यक्रम जाहीर. 9 एप्रिलला सासनकाठी रवाना होणार. परभणीच्या पूर्णा येथे बुद्धिस्वामी यात्रा महोत्सव साजरा. तालुक्यातील हजारो भाविकांकडून महाप्रसादाचा लाभ. सांगलीच्या पडेगावात सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला प्रारंभ. लाखो भाविक रथयात्रेत सहभागी. ठाण्यात जेसीबी खाली चिरडून कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू. वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव डम्पिंग ग्राउंडवरील घटना. महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला महापालिकेत कामावर घेण्याची मागणी. भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. लाखांदूर तालुक्यातील खैरी येथे घडली घटना. ग्रामस्थांचा लाखांदूर वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा. गावठी कट्टा घेऊन लातूर शहरात फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींकडून 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत काडतूस जप्त. नाशिकच्या मालेगावात कार अडवून लुटणारी टोळी गजाआड. 5 जणांना अटक. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नांदेडमध्ये हायवा चालकाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. शुभम वाघमारे असा मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव. हायवा चालकाला अटक. हायवा जप्त. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाची निदर्शनं. अवैध दारू विक्री बंद करण्याची आंदोलकांची मागणी. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात पाणी टंचाई. 9 गावांमध्ये टँकरचं नियोजन. यावर्षी 17 गावांसाठी टंचाई आराखडा तयार. वाशिम नगरपालिकेची पहिल्यांदा उच्चांकी कर वसुली. 13 कोटी 10 लाख रुपये कर जमा. परभणीच्या शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा. वंचित बहुजन आघाडीकडून रक्तदान शिबिर. जमा झालेलं रक्त जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेटीत जमा.